श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर पंडित मिश्राजी यांनी सांगितलेले शिवपुराण कथेतील महादेवाच्या पिंडीला 7 ठिकाणी चंदनाचा टिळक लावायचा आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये होणारा अमावस्येच्या दिवशी जो काही त्रास आहे, पितरांचा जो त्रास आहे, तो पूर्णपणे कमी होणार आहे. तर ते 7 चंदनाचे टिळकांचे स्थान कोणत्या भागामध्ये आहे ते जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. शिवलिंगावर 7 ठिकाणी चंदनाचे टिळक लावल्यानंतर महादेवाची कृपा होते व पितृदोष पूर्णपणे कमी होतो. त्यामुळे शिवलिंगावर 7 ठिकाणी चंदनाचे टिळक लावावे. तर ते कोणते स्थान आहेत टिळक लावण्याचे ते जाणून घेऊ. 7 ठिकाणी का लावावे टिळक? कारण जर तुमच्या घरामध्ये बाहेरची बाधा असेल, मुलांमध्ये चिडचिडपणा होत असेल किंवा पती पत्नींमध्ये भांडण होत असेल, पितरांचा त्रास होत असेल, पितृदोष असेल किंवा स्वप्नामध्ये मेलेली माणसे दिसत असतील किंवा त्यांना जाळून टाकत आहे असे काही दिसत असेल, अशी भीती वाटत असेल, तर त्यावेळेस शिवलिंगावरती 7 ठिकाणी चंदनाचे टिळक लावल्यानंतर आपल्या घरामध्ये असणारा पितृदोष पूर्णपणे निघून जातो व बाहेरची बाधा पूर्णपणे निघून जात असते. हे 7 टिळक प्रत्येक अमावस्याला लावावेत. ते स्थान कोणते आहेत तर ते पाहूया. पहिला आहे शिवलिंग, म्हणजे आपण महादेवाच्या पिंडीला ज्यावेळेस आपण इबिताचे 3 बोटे ओढले जातात त्या ठिकाणी पहिले स्थान आहे. दुसरे स्थान आहे ते गणेशजींचे. तुम्हाला माहीतच असेल ना, गणेशजीचे स्थान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चंदन लावायचे आहे. म्हणजेच शिवलिंगाच्या शेजारी गणपती नाही, तर शिवलिंगावर जेव्हा आपण जलधारा बाहेर पडतात त्या ठिकाणी उजव्या बाजूला जे स्थान आहे ते गणेशजींचे आहे आणि डाव्या बाजूला कार्तिकांचे स्थान असते आणि मध्यभागी अशोक सुंदरीचे स्थान असते. तिसरे स्थान आहे कार्तिकांना. म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे गणेशजींच्या बरोबरच जलाधारीच्या डाव्या बाजूला कार्तिक स्थान, त्या ठिकाणी तुम्हाला चंदन लावायचे आहे. आणि चौथे स्थान आहे अशोक सुंदरी. म्हणजेच ज्या ठिकाणाहून जलधारा पडतात त्या ठिकाणी मध्यभागील बाजूला आपण चंदन लावायचे आहे. म्हणजेच शिवलिंगाच्या जलधारेच्या मध्यभागी अशोक सुंदरीच्या ठिकाणी चौथे स्थान आहे, आपल्याला चंदन लावायचे आहे. 5वे स्थान म्हणजे आपण ज्या ठिकाणी जलधारा केलेली असते, म्हणजेच महादेवाच्या वरती एखाद्या जलधारेसाठी ठेवलेला तांब्याचा कलश असतो, त्या कलशाला चंदनाचा टिळक लावायचा आहे. 6वे स्थान आहे जेव्हा आपली जलधारा महादेवाच्या पिंडीवरती पडते, त्याचबरोबर डाव्या बाजूला जी जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला चंदनाचा टिळक लावायचा आहे. 7वे जे स्थान आहे ते नंदीच्या, म्हणजेच महादेवाच्या पिंडीच्या समोर जो नंदी असतो त्या नंदीच्या बरोबर मस्तकावरती आपल्याला चंदनाचा टिळक लावायचा आहे. नंदीच्या मस्तकावरती चंदनाचा टिळक केव्हा लावतो तर ज्यावेळेस अमावस्येचा दिवस असतो त्या दिवशी, म्हणजेच पितरांना शांत करण्यासाठी आपणाला नंदीच्या बरोबर मस्तकावरती चंदनाचा टिळक लावायचा आहे. त्यामुळे तुमच्या मागे जे पितरांचा जो काही त्रास असेल तो पूर्णपणे निघून जातो. जे 7वे स्थान आहे ते म्हणजे नंदीच्या मस्तकावरती, ते फक्त तुम्हाला पितरांचा त्रास कमी होत असेल तर तो त्रास पूर्णपणे कमी होतो. आणि तुम्हाला महिन्यातून एकदा तरी आवर्जून महादेवाच्या मंदिरात समोर नंदी असतो, त्या नंदीच्या मस्तकावरती तुम्हाला चंदनाचा टिळक लावायचा आहे. भगवान शंकराला चंदन हे खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे अमावस्येच्या दिवशी सर्वांनी जास्त महिलांनी आपल्या महादेवाच्या पिंडीवर जाऊन हे चंदनाचे 7 टिळक आवर्जून लावायचे आहेत. त्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारा पितरांचा त्रास पूर्णपणे कमी होणार आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.